जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचा 13वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। द्रोणागडी नोड येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, महाराष्ट्र गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले। विद्यालयाने 2023-2024 मध्ये मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अभियानात तालुकास्तरीय द्वितीय पारितोषिक, तर 2024-2025 मध्ये मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला। याचा उल्लेख मुख्याध्यापिका अनुराधा काठेत आपल्या भाषणात केला। या वार्षिक स्नेहसंमेलनाला श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे चेअरमॅन चंद्रकांत घरत, डॉक्टर विशाल नेहुल, जितेंद्र मिसाळ, दिलीप चव्हाण, शाळा कमिटी मेंबर शेखर तांडेल, सुनील पाटील, सुरेश पाटील, स्नेहल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी तसेच शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। शाळेने केलेल्या कामगिरीबद्दल आणि मुख्यमंत्री सुंदर शाळा यामध्ये मिळवलेल्या गौरवशाली यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसं आता एरवी सुद्धा भारत सरकार, राज्य सरकार यांचं लक्ष या उरणकडे फार मोठ्या प्रमाणात आहे। विकासाची भरपूर कामं इथे चालू आहेत। इतके दिवस आपल्याला फार लांब जाऊन ठाण्याकडनं मुंबईला जायचं लागायचं, पनवेलवरून जायचं लागायचं, नाही तर बोटीतून जायचं लागायचं, पण आता रेल्वे सुद्धा इथं आली, म्हणजे रस्ते होत आहेत। पूर्वी पनवेलला इथून जायचं तर 1.5-2 तास लागायचे, आता अर्ध्या तासात आपण पनवेलला पोहोचायला लागलोय। माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्याची चांगली प्रगती होते, देशाची चांगली प्रगती होते। आणि तरुणांच्या दृष्टीनं लाडक्या भगिनींना संधी तर आहेच, बहिणींना संधी आहेच, पण युवकांना, तरुणांना सुद्धा चांगल्या रीतीनं विविध क्षेत्र आज चांगल्या रीतीनं खुणावत आहेत आणि तिथं आपल्याला रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा विविध क्षेत्रामध्ये जाण्याची संधी आहे। फक्त एकच आहे, आपण मेहनत घ्यायला पाहिजे, आपण परिश्रम घ्यायला पाहिजे आणि बिनधास न घाबरता आपल्याला प्रत्येक क्षेत्रात उडी घ्यायला पाहिजे। या मुलांच्याकडे आम्ही पाहिलं तर आम्हाला दिसतंय की ते विविध क्षेत्रामध्ये जायला तयार आहेत, हौशेनं भाग घेत आहेत आणि त्यातच कल्चरल ॲक्टिव्हिटी असो, क्रीडा विषय असो, संगीत विषय असो, या सर्व क्षेत्रामध्ये ते चमकत आहेत। आपल्या शाळेचंही नाव मोठं करतायत आणि आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही मोठे व्हा, तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करा, गावाचं नाव मोठं करा, पर्यायानं आमच्या स्कूलचं सुद्धा नाव आपोआप मोठं होणार आहे। आणि तशाच या ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवलीत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही टीचर लोकांनी पण चांगले परिश्रम घेतलेत, तुमचंही अभिनंदन करतो आणि आपले पालक सभा आणि साधारण कमिटी यांचे अभिनंदन करतो। In my school and college days also, I used to participate in extracurricular activities like you students, and that's how my career have built it slowly, taking inspiration from all these extracurricular activities. I would like to thank President of this function, Sri Loknete Ramshet Thakur Sahib, Chairman of this JBSP Sanstha, and also Chairman Sri Chandrakant Garat of this BCT Vidyalaya for inviting me here. All the best to you. Congratulations to all prize holders, winners, and best luck to those who cannot secure the ranks. But in future you can develop and participate in all activities. आज आपल्याला उरण तालुक्यामध्ये जी एक चांगल्या पद्धतीनं स्कूल, आज उरण तालुक्यामध्ये जितक्या स्कूलमध्ये आहेत त्याच्यामध्ये ज्या स्कूलमध्ये गेल्या आपण 10-12 वर्षापासून सुरुवात केली, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी ज्या पनवेल, खारघर या भागामध्ये जे स्कूल चालू आहेत, ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं स्कूल चालवण्याचं आपले जेवढे स्टाफ आहे, संस्था आहे ते करत आहेत, त्याच धर्तीवर उरण तालुक्यामध्ये चांगल्यात चांगली स्कूल अशी व्हावी म्हणून सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांची नेहमीच इच्छा होती आणि खरोखरच
आज आपल्या स्कूलमध्ये जो आपल्याला दरवर्षी चांगल्यात चांगलं शिक्षण देण्याचं, त्याचं सांस्कृतिक कार्यक्रम असो, खेळ असो, याच्यामध्ये जी प्रमोशनल जी काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या सर्व पुरवण्याचं किंवा लक्ष स्वतः घालून आपल्या संस्थेच्या जेवढ्या 17 स्कूल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये आपली सुद्धा स्कूल त्याच लेवलला काम करत आहे.